काळ बदललाय, देशाचं महाराष्ट्राचं राजकारण हळूहळू बदलू लागलं. सन 2014ला 19ला काय घडलं त्याचा फार विचार करू. लोकशाहीची ताकद किती मोठी आहे या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं आहे. आज महाराष्ट्राच्या 48 जागांपैकी 31 जागांवर ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे घडलं, फोडाफोडीचं राजकारण, जातीपातीचं राजकारण, आज माणसांना ते मान्य नाही. ज्या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादांसारखी माणसं एक काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन महाराष्ट्राच्या सांगलीच्या मातीतून या ठिकाणी देश पातळीवर काम करत होती, आज त्या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण काही लोक करतात, जातीपातीचं राजकारण लोकांना या ठिकाणी विभाजन करतात. हे महाराष्ट्राच्या जनतेला म्हणतात. एकीकडे महागाई आहे, आज दुसरीकडे या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न वाढतोय. आज जाणीवपूर्वक या ठिकाणी दहशतीचं वातावरण करून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न ही केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेवर बसणारी काही मंडळी करतात. धनगर समाजातले आमचे बांधव असतील, या ठिकाणी आज मुस्लिम समाजातले बांधव असतील, या सगळ्या बांधवांना सातत्याने गेल्या 5 वर्षांपासून अन्याय झाला. मराठा समाजाच्या बांधवांवर सुद्धा कसा अन्याय झाला ते सुद्धा गेल्या काही 5 वर्षांपासून आपण सातत्याने पाहिलं. कशी फसवणूक झाली हे सुद्धा आपण सांगतो. आज या सगळ्या गोष्टीला कुठेतरी माणसं कंटाळली आणि ती चीड लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून माणसांनी आज दाखवून दिली. तुषार दादा, तुमच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. तुषार गावचा निश्चितपणे एक मनाचा मोठेपणा आहे. आज छाती ठोकपणे केवळ सांगितले महाराष्ट्रातपणे सांगतात की त्यांच्या विजयामध्ये विश्वजित कदम आणि सांगलीकरांचा मोठा चेहराचा वाटा आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो की विशाल पाटील आणि विश्वजित कदम आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणाऱ्या जयश्री वहिनी, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या कसबे डिग्रजवर जेवढं लक्ष आमचं नव्हतं त्याच्या 10 पटीने येणारा काळात आम्ही लक्ष देऊ आणि या ठिकाणी राजकीय मदत काँग्रेस पक्षाला. म्हणून पत्रकारांनी काय लिहायचं ते लिहा. आता आम्हाला नसती परवा नाही, सांगलीचे लोक आमच्या पाठीशी आहेत. 8 गावात लोक पैलवान सांगतात मला या ठिकाणी आज उपस्थित आहे आणि म्हणून पैलवान तुम्ही सुद्धा या स्टेजवर आहात. आता राहू देव शिवसेना कुठल्या आता जिल्ह्यात आपण एकच आहोत. शिवसेना आहोत बाकी आपण एकच आहोत आणि म्हणून आता कायमचं पैलवान सोबत राहायचंय एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्ही आलेलात, सगळी मंडळी या ठिकाणी आलात. मी तुम्हाला एवढंच सांगतो, आता खूप परिवर्तन मोठा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावं मिळणार आहे. मी सगळी मंडळी आज सत्काराचा कार्यक्रम केला. विशालराव हे सत्कार नाही, हे आशीर्वाद आहेत लोकांचे, लक्षात ठेवलं पाहिजे. त्या शुभेच्छा आहेत. पुढे 5 वर्षाकरता ताकदीने हिमतीने लोकांचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आणि त्याकरता ही सगळी कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभे राहतील. थोडा विश्वास या निमित्ताने देतो. तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे नम्रपणे आभार मानतो. तुम्हाला प्रेमाने हक्काने या ठिकाणी बोलवलं. दुर्दैवाने मला उशीर झाला त्याबद्दल तुमची सगळ्यांची क्षमा मागून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.